गुड मॉर्निंग पब्लिक. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. आज दिवसाची सुरुवात केलेली आहे. जरा बाहेरचा विषय करायला पण बघू सक्सेस होतोय का नाहीतर आपला आहेच दिवसभर टाइमपास करायला. दाखवतो तुम्हाला माझ्या मस्ती चालू आहे. बॉल टाक. अशा प्रकारे बारक्या पण आमचा क्रिकेट खेळतोय, मदतशीर बॉल टाकतोय, मजा मारतोय. त्याच्यानंतर आम्ही पण स्टेशनवर आलो तो बघतो तर काय आपली ट्रेन सुटलेली होती. मग थोडे मुच्छीवर ताव द्यायला रुबाबदार बनलो आणि ट्रेनची वाट बघत बसतो. नंतर एकची ट्रेन आली, ती पण लेट आली ट्रेन. अशा प्रकारे एकची ट्रेन पण आली 1:30 लेट वर लेट, अजून कार्यक्रम थेट. बेस्ट ट्रेन लेट झाली. 1:53 लोकल होती, 2:50 झाले. आताशी पोहोचलो. आत्ताशी आम्ही जातो, अजून जायचंय पुढं. खूप गरम होतंय, खूप गरम होतंय. रिक्षावाले भाऊ बोले अभी पोच के देता हूँ, अभी पोहोचाता हूँ. अरे अर्धा तास झाला ट्रॅफिक मध्येच बसलो होतो. अरे भाई बोल रहा अभी पोहोचाता हूँ. बहुत कंटाळा आ रहा था रिक्षा के अंदर. भिडो रिक्षात टाइमपास करता करता डोक्यात विचार करत होतो, नक्की नशीब माझी मजा घेते का मी नशिबाची मजा घेते, माझंच मला समजत नव्हतं. नंतर थोडं आलो डेस्टिनी पाशी जवळ. बहुत धूप आया, काच का बिल्डिंग भी देखा, मजा आया. खूप दिवसानंतर ठाणे स्टेशनला आलोय. छान वाटतंय, छान वाटतंय. आता ट्रेन पकडून ठाणे स्टेशनला कडक मध्ये. अशा प्रकारे भर गर्दीची ट्रेन पकडलेली आपण ठाणे स्टेशनवरनं. आणि आता तुम्ही ट्रेनच्या आवाजाचा फील घ्या. धक 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 धकचा, धक 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 धकचा एकदम क्लास आणि क्वालिटी आवाज येतोय. तुम्ही फक्त फील घ्या, मजा मारा फक्त. अशा प्रकारे तुम्ही फील करत असाल आवाज, एकदम क्लासिक आवाज आहे. बोगद्याच्या आतमध्ये ट्रेन चालेल आणि मध्ये मध्ये असा एकदम भारी हॉर्न वाजतोय ना, क्वालिटीवाला. अशा प्रकारे घरी आलोय, खूप कंटाळलोय. 11:30 झाले. आता 12चा ठोकावा, म्हणजे 11:40 झालेले घरी आलेले. आणि एडिट करतो आणि उद्या तुम्हाला उद्या आज रात्रीच व्लॉग करतो. तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट.